लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सेंट्रल नाट्य शिबिर महोत्सव उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने रंगला साई खेडकर नाट्य मंदिर. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सविस्तर बातमी. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी व सेमी इंग्लिश माध्यम, पूर्व मराठी प्राथमिक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाट्य शिबिर महोत्सव उत्साहात संपन्न झाला. रामभूमी डॉक्टर मुंजे मार्ग येथील या संस्थेने प्रथमच मराठी प्राथमिक माध्यमातील 12 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 ते 15 दिवसांचा नाट्य समर कॅम्प आयोजित केला होता. या नाट्य शिबिरातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकांचे प्रयोग नाशिकमधील साई खेडकर नाट्य मंदिर शालिमार येथे पार पडले. लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत उपस्थित पालक व शिक्षकांची मने जिंकली. विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर आधारित नाट्यप्रयोगांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संस्थेच्या चेअरमन सौ मिथिला शीतल देशपांडे यांनी या यशस्वी उपक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानगरपालिका सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास त्र्यंबक जोशी, प्रशिक्षक मिलिंद श्रीकांत फडके, एस्पालियर शाळेचे ड्रामा टीचर सुजित अंबादास जोशी, डॉक्टर मधुश्री सावजी उपस्थित होते. तसेच बालवाडी शाखेच्या मुख्याध्यापिका वैशाली रवींद्र भट, शिक्षिका रुद्राणी संत यांच्यासह संस्थेचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा नाट्य शिबिर महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे. राज्याची खूप मोठी हानी झाली. येतो मी. गेला हो गेला, गेला हो गेला. पाणी नंतर भर. आता इथून तर कोण येते? आता कोण येतोय? बापरे, दासी की दासी. अरे आता काय करायचं? ए काकू, मी पण म्हणतो तिकडे जा. अरे कुठचा आहात तुम्ही? अहो दासी की दासी, मी म्हणते तुम्ही रडा. अरे तू काय करतोय? मेकअप करतोय. अगं मरायचं मरायचं. गेली हो गेली, गेली हो गेली, गेली हो. रडू नका, शांत व्हा. राणी साहेब महाराज पण खूप रडले. त्यांची आवडती दासी होती ती. आपल्या राणी सरकारांचा मेकअप गोल करणं. राणी सरकार आता भूत दिसतंय. गेली हो गेली, गेली हो गेली, गेली हो गेली. गेले दोघं एकदाचे. आता मजा आहे. चट्टीची गाडी नाही. गाडी घेतली ना हाताची. काही समजत नाहीये. शिपाई, तू प्रजेला का नाही फसवणार? त्यापेक्षा शिवाय माणसांच्या पद्धत आता तुम्ही सांगा, मी नक्की लहान आहे का मोठी? वागावं तरी कसं कळतच नाही. धन्यवाद. त्यामुळे ते काही फार लांब कुठे जाऊ शकत नाही. पण दिवसभर ते पिल्लू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर अशी त्या पिल्लाची तिथल्या तिथे खूप मज्जा मस्ती सुरू असते.
दिवस होतं काय, खारुताईला बाजारात जायचं असतं. तेव्हा खारुताई त्या पिल्लाच्या जवळ येते आणि त्या पिल्लाला म्हणते, मी बाजारात जाऊन येते. बाहेर कुठे जाऊ नकोस. ठीक आहे? हो आई, मी कुठेच नाही जाणार. येताना मी तुला गोड गोड खाऊ घेऊन येईन. तू चॉकलेट कॅडबरी आहे ना? मला चॉकलेट खाल्ल्यावर दात येतात. तुला छान छान बदाम काजू घेऊन येईन. ठीक आहे, मी कुठेच नाही जाणार. अच्छा, टाटा, टाटा. अच्छा, आता मी लिपस्टिकचे काय करू? बाहेर जाऊ का? जाते. बापरे, हे काय पडलं माझ्या अंगावर? तू काय जागा रडतेय? मस्ती दादा, मला पाऊस पाहिजे. हा ठीक आहे, एवढंच ना? मला पाऊस. काय सांगते दादा? हो दिलं मला. राज माझ्या मागे. तुम्ही सगळं चला. ये, मला पाऊस. मला अशा रीतीने हत्तीदादाच्या मदतीने छोट्याशा चिमुबाळाचा हा बालहट्ट पूर्ण झाला आणि सगळ्या पक्ष्यांना सुद्धा या पावसामध्ये, तलावातल्या पावसामध्ये भिजायला मिळालं. धन्यवाद. अभि अध्यापक आता कुठून आणायचा पाऊस? पाऊस पाहिजे. चला समोर बघा एकदा. शुभू समोर सर, खाली पकडा सर, तिकडे असा पकडा जवळ. शुभू शुभू समोर समोर. चला इकडे बघा सगळे. ओके. गाथा भोवल अभि अध्यापक वेशभूषा, नेपथ्य या सगळ्यांनी कृपया खाण्यावरती यायचं आहे. प्लीज यावरती यायचं आहे. गाथा भोवल अंजनाताई पप्पा मला जायचं. नाचायचं आहे ना, तुझं कसं
नाटक हे जगण्याचं साधन आहे, जगायचं असतं ते आपण विसरत नाही. रंगमंच या काळात 3 आहे. चलो डन. थँक्यू. मिथिला शीतल देशपांडे, चेअरमन CHME सोसायटी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मराठी मीडियममध्ये आम्ही 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी नाट्यशिबिराचं समर कॅम्प ठेवलेला होता. त्यामध्ये एवढ्या मुलांनी सहभाग घेतला आणि आमचाही हा पहिलाच प्रयोग होता की मुलांनी एवढ्या मोठ्या स्टेजवर हा कार्यक्रम करणं, आणि तो आज सक्सेसफुल झाला आणि आमच्या संस्थेचंही आम्हाला त्याच्यामुळे सहकार्य मिळालं आणि त्याच्यामुळे आमची संस्था आज वेगवेगळ्या ठिकाणी पोचली. बाहेरगावून आलेल्याही मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांनाही या गोष्टीचा आनंद मिळाला. भट मॅडम आणि फडके सर यांची विशेष मेहनत असल्यामुळे मी त्या दोघांचेही अभिनंदन करते. धन्यवाद. शाळा जी आहे ती अशा विविध उपक्रमांना जी मान्यता देते, त्यांच्याकडून करून घेते, सहकार्य देते. आर्थिक सहकार्य महत्त्वाचं असतं ते पण देते आणि पालकांचाही खूप सहभाग असतो आणि अशा सर्व कलांना शाळांनी हे केलं पाहिजे. प्रामुख्याने ही विद्याप्रबोधिनी शाळा या मुलांच्या ॲक्टिव्हिटीजवर खूप चांगलं काम करते, लक्ष देते आणि त्यांचा विकास कसा होईल याच्याकडे ती बघते. माझं नाव मिलिंद श्रीकांत फडके. मी गेली 15 दिवस या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण शिबिर घेत होतो बालनाट्यासंदर्भात आणि मुलांचा सर्वांगीण विकासासाठी बालनाट्य किती गरजेचं आहे हे मुलांना समजावून सांगून त्यांच्याकडनं आणि राजा फसला हे नाटक बालनाट्य बसवून घेतलं. मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबरोबर पालकांनी पण खूप छान प्रतिसाद दिला. शाळेचा तर याच्यामध्ये उत्कृष्ट सहभाग होताच. सगळ्या बाबतीमध्ये मला शाळेने फ्रीडम दिलेलं होतं. त्यामुळे सर्वात पहिले मी शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शिक्षकांचे आभार मानतो आणि मुलांना आवर्जून एवढ्या उन्हाचं 15 दिवस रोज एकही दिवस खाडा न करता पालक घेऊन आले, त्याबद्दल पालकांचंही मी खूप आभार मानतो. धन्यवाद. मी डॉक्टर मधुश्री सावजी, बालशिक्षणात काम करते. सुकाणू समितीची महाराष्ट्राची सदस्य पण आहे. आज योगायोगानेच माझी नात या अभिरंग या नाट्याभिनय कार्यशाळेला आली ती भोसला मिलिटरी स्कूलच्या. तर बघायला आले होते, पण मला असं वाटतं की जे अभिरंग या नाट्यसंस्थेनी आणि सुजित जोशी, अंबादास जोशी आणि फडके सरांनी मुलांकडनं करवून घेतली तिन्ही नाटकं एवढी दर्जेदार होती की मला असं वाटतं की जर मराठी शिकवायचं आहे मुलांना तर असं नाट्याभिनयाची चळवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खरं तर मला खूप आनंद झाला की अंबादास जोशींकडे अभ्यासक्रम पण आहे त्याचा 5वी ते 9वीचा. तर हा तर नक्कीच मी पोचवण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक शाळेमध्ये जर हे घडलं तर मला असं वाटतं की जे 6 C's म्हणतात, आलेल्या 21व्या शतकातली कौशल्य मानली आहे NEPमध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तर ती म्हणजे त्याच्यामध्ये एक करेजियस, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, क्युरियस आणि क्रिएटिव्हिटी अशी जी मांडली आहे त्याच्यामध्ये हे सगळं नाट्याभिनयाचं येतं. म्हणजे मुलांना बोलायला शिकवणं धारिष्ठ्याने 5 वर्षाच्या मुलांपासून 15 वर्षापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने 15 दिवसात उभं केलं आहे, हॅट्स ऑफ. खूपच सुंदर. सौ रुद्राणी संत. सध्या मी विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम बालवाडी विभागामध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. यावर्षी जे नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं होतं त्यामध्ये लहान मुलं जी होती 5 ते 7 वयोगटातली, त्यांचं प्रशिक्षक म्हणून काम मी बघितलं होतं. एक छोटंसं बालनाट्य 10 मिनिटांचं आणि एक छोटी नाट्यछटा, या 2 गोष्टी आपण लहान मुलांच्या बसवून घेतल्या होत्या. खऱ्या अर्थाने अगदी 5, 6, 7 हा वयोगट इतका लहान आहे की सगळ्यात पहिल्यांदा ही मुलं रंगमंचावर येत असतात आणि त्याच
पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांसमोर इतक्या मॉबसमोर काहीतरी सादर करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आत्मविश्वासाने इथे येऊन काहीतरी बोलणं, कारण आजही आपण इतक्या मोठ्या वयातसुद्धा 4 लोकांसमोर बोलणं फार अवघड असतं, तर ही इतकी लहान मुलं एवढ्या लोकांसमोर बोलत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. नाटक ही अशी गोष्ट नाही आहे की फक्त स्टेजवर येऊन काहीतरी सादर करायचं, तर नाटक खूप गोष्टी आपल्याला देऊन जाते. आपला व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास वाढवणं. आपण रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जगतानासुद्धा आपल्याला नाटकाचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतो आणि तो कशा पद्धतीने होतो हे या नाट्यशिबिरामध्ये सांगण्यात आलं. फक्त नाटक बसवायचं किंवा ते प्रेक्षकांसमोर सादर करायचं, एक मोठं व्हायचं, फेम मिळवायची ह्या दृष्टीने नाही, तर मुलांना हे सुद्धा सांगण्यात आलं की तुमचं जे काही पात्र आहे, राजा इथेच स्टेजवर आल्यानंतर, एक्झिट घेतल्यानंतर तो राजा गेलेला आहे, हे प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. आणि यातून पुढे जाऊन ही सगळी मुलं मोठी होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातील, पण ते त्यांचा मूळ जे आहे ते नाटकापासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतरचा जो आत्मविश्वास आहे तो तसाच टिकून राहील, ही नक्कीच आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.